तर आज आपण बनवणार आहोत पुणेरी झणझणीत अशी मिसळ. कोणालाही तोंडाला पाणी सुटेल पाहून अशी झणझणीत मिसळ. तर चला पाहूया आपण रेसिपी. तर इथं फरसाण घेतलंय आणि कशी बनवायची काय बनवायची अगदी साधी सोपी ट्रिक जे 15 मिनिटात तुमची मिसळ तयार होईल. तर इथं पाहू शकता मी ना काय काय म्हणजे मसाल्याला काय काय घेते दाखवते. खोबरं आहे, लसूण आहे, आलं आहे, 4 मिरच्या आहे हिरव्या, धने घेतले ते, जिरं घेतलं ते आणि 2 काळी मिरी आणि 2 लवंग घेतलेले आहे आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचे आणि धनेसुद्धा घेतलेले बरं का. आता हे सगळे ना आपल्याला छान असे 10 मिनटं फक्त भाजून घ्यायचे. 10 मिनटं का भाजायचे त्यांचे ना मसाले ना खडे मसाल्यांचा वास खूप छान येतो. तर इथं मी ना कुकरला आहे ना मटकी लावलेली आहे. इथं पाहू शकता. आता याची ना फक्त आपल्याला आहे ना एकच शिट्टी घ्यायची. कारण का आपली मटकी कशी गावरान मटकी आणि त्याला मोड आले ना एक शिट्टीत आपले मटकी छान असे अगदी आपल्याला गाळ नाही करायचं. इथे त्याच्यासाठी एक मी कांदा आणि एक टमॅटो घेतलेला आहे. तर एक कांदा टमॅटोसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. तर आता पहिल्यांदा आपण याला भाजून घेऊया छान. फक्त 10 मिनटं जाळायचं वगैरे नाही, हलवत राहायचे. तर पाहू शकता आपले खडा मसाला वगैरे लसूण वगैरे सगळं भाजून झाले. तर आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया किंवा मिक्सरच्या भांड्यात काढलं तरी चालेल. तर आता इथं पाहू शकता आमच्याकडची पद्धत अशी आहे. मी अशी बनवते ते तुम्हाला दाखवते. साधी सोप्यान पटकन कशी बनवायची 10 मिनटात ते फक्त दाखवते. तर इथं बघा तुम्हाला पटलं तर बनवा, नाही पटलं तर राहिलं. तरी बघा इथं बॉईल केलेली मटकी थोडीशी नाही, आमच्या कारभारांना ना खूप आवडते. नुसती अशी बॉईल केलेली हळद मीठ टाकलेली मटकी खूप आवडते. तर बाकीची इथं ठेवली ते बघा मी, हे पाहू शकता. तर हे याच्यात जे पाणी आहे ना हे पाणीसुद्धा आपल्याला त्याच्यात ॲड करायचे. जे हळद आणि मिठाचं पाणी येते हे फेकून नाही द्यायचं. कारण का त्याच्यामध्ये ना मटकीचा सगळा अर्क उतरलेला असतो म्हणून टाकून नाही द्यायचं. तर आता मसाले वगैरे आपले भाजून झालेत, कांदा वगैरे सगळं. तर याच्यात आता तेल त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे, जिरी टाकली थोडी आणि हळद टाकायची आणि जे काही आपले मसाले असतात ते टाकून घ्यायचे. तर कांदा मसाला टाकला आहे. तर तुम्ही कोणते वापरते तुमच्याकडे. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडासा आपल्याला आहे ना लाल तिखट म्हणजे कलर येण्यासाठी बरं का तो बेडगी मिरची पावडर टाकली मी. तर इथं बघा हा गरम मसाला थोडासा 1 चमचा टाकायचा आहे. अगदी जास्त नका टाकू, नाहीतर मग आधीच आपण खडा मसाला वापरला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला मी हे मसाले टाकले. तर हे मिसळ मसाला टाकला आहे ना, तर मसाला एवढा मसाला टाकते का. तर हा आहे गोडा मसाला म्हणजे काळा मसाला. तर आता हे आपलं मसाले टाकून झालेत. आता याला मस्तपैकी वाटलेलं जे वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तर पाहू शकता तेल पण छान सुटतं आणि झणझणीत आणि तरतरीत तरी येते बरं का. तर याच्यात हिंग पण टाकायचे. हिंग टाकले थोडंसं, अर्धा चमचा हिंग टाकले. आता ह्याच्यात थोडासा मसाला आपला भाजून झाला का तेल बाजूनी सुटलं का आपल्याला याच्यात ही मटकी आणि त्याचं पाणी ओतून द्यायचं. तर पाहू शकता बघा कसं आहे, एकच नंबर ना काम. आपल्याला लय आवडतं बाबा. तर तुम्हाला आवडते का. तर ही बघा माझी झटपट बनवण्याची पद्धत तुम्हाला सांगितली. आता प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. तर माझी पद्धत अशी आणि खायला ना तर एकच नंबर लागते. जास्त तेल पण खाऊ नये बरं का. आपण बोलतो तरी अगदी पण तेल टाकून तरी बनवू नका, नाही तर त्याचा त्रास ना आपल्याला नंतर होतो. तर इथं प्लेट तयार आहे आपली बघा. फरसाण आहे, कांदा आहे, लिंबू आहे, पाव आहे आणि इकडं आपली तर्री आणि मटकी आहे त्याच्यात. तर कसं वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर पुणेकरांना ही पुणेरी पद्धत आहे म्हणजे आमच्याकडं. तर या सर्वांनी मिसळ खायला. तर चला बाय बाय.